मुंबईच्या कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री हादरवून सोडणारी घटना घडलेली आहे। भरधाव वेगामध्ये असलेल्या बेस्टच्या एसी बसनं अनेक वाहनांसह पादचाऱ्यांना धडक दिलेली आहे। या घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेले आहेत। या दुर्दैवी घटनेविषयी बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। कुर्ल्याला घडलेली घटना आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू आहे। मी आता बेस्टमध्ये आहे आणि अनिल दिग्गीकर सर आपल्यासोबत आहेत। सर, एकंदर आपण पाहिलं गेलं दुर्दैवी घटना आहे, चौकशी आरटीओ सुद्धा करते, तुम्ही सुद्धा करतात, काय काय चौकशी आतापर्यंत झाली आहे त्याबद्दल प्लीज सांगा। कालची जी दुःखद घटना घडली आहे तर त्याच्यामध्ये ड्रायव्हरची चुकी आहे का बसमध्ये तांत्रिक बिघाड होता या संदर्भात आरटीओचे लोक आणि बीएससीचे इंजिनियर्स गाडीची तपासणी करत आहेत आणि थोड्या वेळातच आपल्याला लक्षात येईल की गाडीमध्ये काही त्रुटी होत्या, काही तांत्रिक बिघाड होता का ड्रायव्हरची चुकी आहे, या निष्कर्षाला आपण लवकरच पोहोचू। सर, एकंदर कालपासून एक चर्चा अशी होते, कारण आपण बघितलं गेलं तर प्रायव्हेटायझेशन हा एक मुद्दा आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण खूप बसेस हे बीएसच्या अंतर्गत नाही पण बीएससीचं लक्ष त्याच्यात असलं पाहिजे। ह्याच्यामध्ये एकूण आपल्याकडे आज 3200 गाड्यांचा फ्लीट आहे आणि त्यापैकी साधारणतः 2000 वेटलीजवर आपण मागच्या 5-6 वर्षापासून सुरू केलेलं आहे। तर यामध्ये जे ड्रायव्हर आपण ठेवतो त्याचं ट्रेनिंग बीएसटी मार्फत दिलं जातं, परंतु असं लक्षात आलेलं आहे की परत एकदा आपल्याला याचा पुनर्विचार करावा लागेल की ड्रायव्हर्सना शिस्त कशी असेल, गाडी चालवणं एक वेगळं आणि शिस्तीने गाडी चालवणं वेगळं। तर याच्यामध्ये भरधाव वेगाने चालवणं, ओव्हरटेक करणं, त्यानंतर जे टर्न घेताना पुरेशी काळजी न घेणं, तर या सर्व गोष्टींचे उहापोह करण्यासाठी या सर्व ऑपरेटर्सची बैठक आम्ही बोलवलेली आहे आणि सक्त सूचना त्यांना देण्यात येतील। एकंदर जर पाहिलं गेलं तुम्ही आताच म्हटलं की त्याचा जरा पुनर्विचार करावा लागेल, कुठे ना कुठे प्रायव्हेटायझेशन हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे का? कारण एकंदर पाहिलं गेलं तर बेस्टच्या अंतर्गत जर असते तर अशा गोष्टी घडल्या असत्या नसत्या, त्या गोष्ट वेगळी जबाबदारीची गोष्ट आहे। नाही, ह्याच्यामध्ये ट्रेनिंग जे दिलं जातं, बेस्टच्या ड्रायव्हर्सचं जे ट्रेनिंग दिलं जातं त्याच पद्धतीने ट्रेनिंग आपण देतो, परंतु यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे। कारण एक खाजगी ड्रायव्हरना अनुभव कमी असतो, तर तो अनुभव त्यांचा परिपक्व नसल्यामुळे आपल्याला ट्रेनिंगमध्ये सुधारणा करणं नक्कीच आवश्यक आहे। आपण बघू शकतो तर एक कमिटी घटित केलेली आहे, अनेक डेलिगेशन्स आता येऊन चर्चा करताना दिसत आहेत। आता या गोष्टीची चौकशी पुढे काय कुठे कुठे जाणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागेल। सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।